सिराढोण परिसरामध्ये 4 दिवसापूर्वी जे काही एका मुस्लिमच्या इस्माना मारहाण झालेली आहे, त्या मारहाण झालेल्या इस्माचा आणि ज्या पोलीस विभागाने ज्या मुलावरती FIR दाखल केलेले त्यांचा अर्थार्थी काही संबंध नाही, परंतु हे पाठीमागचं कुठंतरी एक रोष व्यक्त करण्यासाठी बंजारा समाजाचे जे काही शिकणारी मुलं आहेत त्या मुलांचे या मॅटरमध्ये त्यांना गोवण्यात आलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर जो मुस्लिम समाजाचा जो काही युवक आहे त्यांना मारहाण झालेली आहे। मारहाण झालेल्या परिस्थितीचं पोलीस प्रशासनानं सखोल चौकशी करायला पाहिजे आणि जे काही मारहाणीमध्ये ते मुलांचे नावं घेतले त्यांचे CDR तपासले पाहिजे। एकंदरीत ही मुलं काही मुलं शिक्षणाच्या ठिकाणी आहेत, काही मुलं आई वडिलाबरोबर घरामध्ये आहेत आणि एकंदरीत कुणाच्या तरी सांगण्यावरून हा जो इसम आहे त्या मुलांची नावं घेतलेली आहेत आणि एकंदरीत हा जो इसम आहे बंजारा समाजामध्ये वारंवार येत असतात, त्यांच्या बाबतीत या ठिकाणी बोललं जातं आहे। आणि माझं पोलीस प्रशासनाला एकच कळकळीची विनंती आहे, आज बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाने आणि त्या वस्तीतील सर्वच लोकांनी आज कलेक्टर साहेबांची भेट घेतली। कलेक्टर साहेबांनी संबंधितांना आदेश दिलेला आहे आणि एकंदरीत 3 दिवसाच्या कालावधीमध्ये ह्या बंजारा समाजाच्या जे काही मुलावरती जे केसेस FIR दाखल झालेले आहेत त्या संदर्भात त्याची चौकशी करून योग्य कारवाई करण्यासंदर्भात देखील त्यांनी निर्देश दिलेले आहेत। ते न्याय मिळवण्यासाठी न्याय देण्यासाठी 4 दिवसापासून एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण केलेली आहे। ती संध्याकाळची वेळ होती 10 वाजता। त्यावेळेस आमचा मुलगा घरी असताना सुद्धा आमच्या मुलावर अन्याय केलेत, FIR दाखल केलेत, ह्याच्याबद्दल न्याय द्यावा म्हणून आम्ही आलो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।